विश्वास मेहर आपण यायचे आपल्या शुभ हस्ते हा सुमितचा गौरव केला जाईल. अतिशय चांगला खेळ सुमित. गरजेला येणारा तो संकट मोचक खेळ आणि त्या बळावर सुमित ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच. शीतल स्पोर्ट्स आणि त्यांच्या माध्यमातून हे आकर्षित करणाऱ्या जर्सी स्पॉन्सर केल्या गेल्यात. अभिनंदन सुमित, पुढील वाटचालींसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दोन संघातील अशी लढत, एकीकडे लगातार 3 वेळा चॅम्पियन त्या आत्मविश्वासाने आता जय साई संघ मैदानात डुवाडाईची लढत खेळतोय, परंतु समोर ओमकार पाटील आणि सुमित त्यांची ती स्टार कास्ट आहे, तोडीस तोड उत्तर देण्यासाठी आता सज्ज आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि मॅचच्या दिशेने आपण वळूया. मॅचच्या दिशेने आपण वळतोय. आजच्या दिवसातील नव्हे तर डे 2 मधील आता तिसऱ्या दिवसातील हा सामना येतोय, परंतु दुसऱ्या दिवसामध्ये त्याला आम्ही समाप्त करतोय, कारण घड्याळामध्ये जवळजवळ 12:50 झालेले आहेत. मॅचच्या दिशेने आपण वळत असताना पहिला चेंडू निर्धाव येतोय, त्यानंतर वन घेणारा तो चेंडू सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना ओमकार पाटील आणि त्याच्या विपक्षामध्ये दोन बंधूंची जोडी आहे. दोन खेळाडू असे करण पाटील, गौतम पाटील, मिस्टर बायकर मॅन, आणि त्याच्या समोर अंडरआर्म क्रिकेटचा अनेक वर्षांचा अनुभव, अनेक वर्षांचा उन्हाळे पावसाळे हिवाळे ज्या खेळाडून पाहिलं तसं ओमकार पाटील समोर आहे. पहिल्या 3 मध्ये 2 धावा धाफकावर येत असताना सिंगल धाव पुन्हा एकदा धाफकामध्ये घेतली जाते. डुवाडाईची लढत आहे आणि त्या डुवाडाईच्या लढतीतून कोण कोणावर हावी, कोण कोणावर भारी, कोण सुपर 16च्या दिशेनं जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यासाठी आता विजयाचा शंख फुकलाय. बडे मॅच का बडा खिलाडी गौतम पाटील सबसे कातिल. वंडगो शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी, 7 धावा धाफकावर येतात. पुन्हा एकदा सिंगल धाव धाफकामध्ये घेतली जाते आणि पहिल्या 6 चेंडूमध्ये 8 धावा धाफकावर. चांगली सुरुवात आहे. दोन खेळाडू, दोन सलामीवर बॅटर अजून देखील मैदानामध्ये आहेत. सुमित येतोय, ज्या खेळाडूच्या खांद्यामध्ये मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये 8 धावा धाफकावर येत असताना दुसरं षटक मार्गस्थ आहे. येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव धाफकामध्ये घेतली जाते. दुसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत धाफकावर आपण पाहायला गेलं तर जवळजवळ 10 धावा धाफकावर येतात. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा धाफकावर. सुमित आहे आणि सुमितच्या समोर
गौतम पाटील पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. धावचीची संधी, नॉट आउट, सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगल न धाफकावर आतापर्यंत 11 धावा. करण दुसरीकडून मॅन फ्रॉम नारंगी नगरीतील हे दोन खेळाडू डीसीसी अर्थातच डोंगरपाडा क्रिकेट क्लब आयोजित ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये विरार क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं प्रथमतःच आपण बाईक पाहिली होती आणि ती बाईक खऱ्या अर्थानं गौतम पाटील या खेळाडूच्या नावी गेली होती. वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन असेल किंवा विरार क्रिकेट असोसिएशन असतील, आतापर्यंत बायकरमॅन त्यामध्ये प्रदोष बाईकर ज्या खेळाडूच्या नावी आतापर्यंत 2 बाईक, त्यानंतर अर्नाळा नगरीतील सुपुत्र विघ्नेश साखळतोडेला आपण पाहिला. त्यानंतर पाचव्या महिन्यात झालेली स्पर्धा अर्थातच छत्रपती चषक आणि त्या स्पर्धेमध्ये मयूर जाधव अर्नाळा नगरीतील अजून एक उभरता सितारा आणि त्यानंतर विरार क्रिकेट असोसिएशन मधून गौतम पाटील असे 4 खेळाडू आतापर्यंत अंडरआर्म क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूंच्या नावी बाईक आहे असे ते खेळाडू आपण पाहतोय. परंतु मॅचच्या दिशेनं पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 17 धावा धाफकावर येत असताना तिसरं षटक मार्गस्थ आहे. प्रणय येतोय. राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज आहे. पहिला चेंडू यावेळेला येतोय डायरेक्टली, चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडीबाद गौतम पाटील येतोय डगआउटच्या दिशेनं. बघा या अगोदर आपण पाहायला गेलं तर साईशा 11 संघाने 31 धावांचा तो पाठलाग चांगल्यारीत्या केला होता. परंतु त्यानंतर डिफिकल्ट टास्क आता समोर आहे. जय सईचा संघ गोलंदाजी खऱ्या अर्थाने त्यांची आपण सातत्यानं पाहिले आणि तो संघ आता त्यांच्या विपक्षात असताना त्या प्रकारचा खेळ ओमकार पाटील आणि त्यांच्या संघासाठी ते डिफिकल्ट टास्क आहे. परंतु ओमकारनं सातत्यानं म्हटलं हम लोगों को चेस पसंद है आणि असोसिएशन मध्ये सातत्यानं जयसाई विरार संघ म्हटलं तर त्यांचे एक धाडसी निर्णय म्हणजे नाणेफेकीचा कॉल आपण जिंकतो आणि त्यानंतर सातत्याने त्यांची फलंदाजी अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहिले आणि त्यावर त्यांचं ते घवघवीत यश. यंदाच्या वर्षामध्ये लगातार 3 वेळा चॅम्पियन, एक मोठी अचीवमेंट आहे. लोअर फुलटचा चेंडू टॅपच्या खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धाव धाफकामध्ये घेतली जाते. सिंगल धावेने धाफकावर आतापर्यंत 19. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ. पुढील चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश केलाय. पुश करो खुश रहो. चार चेंडूंचा खेळ 20 धावा धाफकावर येत असताना पुन्हा एकदा सिंगल धाव धाफकामध्ये घेतली जाते. आतापर्यंत धाफकावर 21 धावा येत आहेत. प्रणयनं धावेंना खऱ्या अर्थानं त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये रोख लगावले. कालचा दिवस असेल आजचा दिवस असेल, पॉवर प्लेचं षटक आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये LNCCच्या मैदानानं दाखवून दिले की जो मेहनत करणार खऱ्या अर्थानं त्या खेळाडूंच्या बाजूनं ते षटक राहणार. परंतु पाचच्या 2 दिवसांचा इतिहास पॉवर प्लेचं षटक खऱ्या अर्थानं गोलंदाजांच्या नावी राहिले. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ, पहिल्या 18 चेंडू मध्ये 22 धावा धाफकावर येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 6 चेंडू हाताळण्यासाठी आता समोर कोणता खेळाडू असणार आहे. पहिल्या 18 मध्ये 22 धावा धाफकावर, किती धावांचं लक्ष, किती धावांचा पाठलाग. जब तलाव में पानी रहता है ना तब मछलियां चींटी को खाती है और जब तलाव का पानी सूखता है तब चींटियां मछली को खाती है. यानी मौका सबको मिलता है, बस मौके का इंतजार करना चाहिए. आणि आतापर्यंत तो शांत संयमी संथ गतीने खेळलेला खेळ येणाऱ्या 6 चेंडू मध्ये आता अटॅकिंग खेळ केला जाईल की ह्यावर आता प्रत्येकाच्या नजरा आहेत.
चौथं षटक मार्गस्थ आहे शेवटच्या षटकामध्ये. आता कुणाल आणि कुणालच्या विपक्षामध्ये पहिला चेंडू फेकीत नेकी आहे, पंचांचा बोट हवेत आहे, अर्थातच गडीबाद. पहिल्या चेंडूवर गडी बाद होत असताना धावफकावर आतापर्यंत आपण पाहतोय 22 धावा धावफकावर आहेत, परंतु पाठच्या 7 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा धावफकावर येत आहेत. चांगला कमबॅक केलाय साईश 11 संघानं. तो क्रिकेटचा खेळ खऱ्या अर्थानं मैदानामध्ये त्या प्रकारचा दाखवून दिलाय. वेल एक्सपिरियन्स ओमकार आणि त्यांचा यावेळेला एक्सपिरियन्स खऱ्या अर्थानं कामाला येतोय. न्यू बॅटर हिमांशू आहे आणि हिमांशूची एक वेगळी ओळख आहे. जयसाई संघाचा डावा कोपरा म्हणून सातत्यानं हिमांशू या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. डावकारू बॅटर आहे आणि तो यावेळेला स्ट्राईक एंडला उभा आहे. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना धाफकावर आतापर्यंत 23 धावा धाफकावर येतात. येणाऱ्या 4 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. येणारे 4 चेंडू 4 मध्ये 4 28चा पाठलाग. या अगोदर जयसाई संघानं 20 धावांना डिफेंड केलंय, परंतु प्रत्येक वेळ आपली नसते. म्हणूनच म्हटलं जातं ना की वेळेची योग्य किंमत वर्तमानपत्राला विचारा. जो संध्याकाळी 4 रुपयानं सकाळी विकत घेतला जातोय, परंतु तो संध्याकाळी 4 रुपये किलोनं रद्दीत देखील विकला जातोय. म्हणून तू म्हटलं जातं ना की जिंदगी मोके कम और धोके ज्यादा देती है. आणि क्रिकेटचा खेळ देखील तसंच आहे. अनिश्चिततेचा खेळ म्हणून क्रिकेट ह्या खेळाकडे सातत्यानं पाहिलं जात आहे. धावफकावर आतापर्यंत 25. 4 चेंडूंचा खेळ. येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. येणारे 2 चेंडू मध्ये लोअर फुलटचा चेंडू यावेळेला चांगल्यारीत्या पुन्हा एकदा फिल्ड केला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना धाफकावर 26 धावा धाफकावर आहेत. साईश 11 विपक्षात जयसाई विरार. 2 संघातील बॅटल. अनेक वेळा एकमेकांच्या समोर, अनेक वेळा धूळ चालले, अनेक वेळा खडे चाललेत, अनेक वेळेला पाणी पाजले, परंतु यावेळेला निमित्त आहे नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग. आणि त्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा ती गाठ एकमेकांच्या विरोधामध्ये येत असताना यावेळेला स्टंप डेड केले. अर्थातच सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना पहिल्या 24 चेंडूंचा खेळ. पहिल्या 24 मध्ये 27 धावा धाफकावर कुठल्या जातात. येणारे 24 मध्ये 28चा धाफकावर टार्गेट आहे. माफक आहे, परंतु जयसाई संघाला पुन्हा एकदा ते आठवावं लागेल. आपण 20 धावेंचा डिफेंड ह्या मैदानामध्ये पहिल्या सामन्यामध्ये केलाय. समोरच्या संघासाठी एकच म्हणेल, अगोदर 31चा पाठलाग यशस्वी, सहज आणि सोप्यारित्या ह्या मैदानामध्ये त्यांना देखील केलाय. ओमकारची बॅट, सुमितची बॅट यावेळेला बोलणं यावेळेला गरजेचे असणार आहे. ह्या स्पर्धेतील कोणता तरी बिग अपसेट, अर्थातच एखादा मोठा संघ ह्या स्पर्धेबाहेर जाणार आहे. तब्बल 32 संघांचा समावेश. 32 मधून टॉप 16 ची लढत आहे आणि त्या लढतीमधून आज कोण कोणावर हावी, कोण कोणावर भारी ठरणार. आणि त्यासाठी आमचे पंच देखील आहेत. जवळजवळ घड्याळामध्ये 1 वाजलाय. जुनेद सर दुपारच्या सत्रापासून आम्ही राज सर दोघांना पाहतोय. बघा त्या पंचांना देखील खऱ्या अर्थानं तो सॅल्यूट आहे. आम्ही समालोचन करतोय, परंतु आम्ही येथे बसून करतोय. त्यांना मैदानामध्ये सातत्यानं उभं राहावं लागतंय आणि त्यांचा देखील तो रिस्पेक्ट करणं तितकंच गरजेचं आहे. आणि हे पंच हे संपूर्णतः असोसिएशन पदाधिकारी आहेत आणि त्या बळावर ह्या स्पर्धा गुण्या गोविंदानं थाटामाटात प्रत्येक आठवड्यामध्ये, मग त्या 50,000 असतील, 40,000 असतील, 70,000 असतील, 1-1 लाखाच्या स्पर्धा असतील, ह्या पार पडत असताना आपण सातत्यानं पाहतोय. हे आमचं संपूर्णतः विरार क्रिकेट असोसिएशन आहे आणि असोसिएशननं निवडलेले काही पंच आहेत. त्यामध्ये विवेक पाटील सर असतील, त्यानंतर कालच्या दिवसामध्ये गौतम पाटील सरांना देखील आम्ही पाहिलं होतं पंचांच्या भूमिकेमध्ये. आज राजेश जगताप सर आहेत, सोबतीनं जुनेद सर आहेत. हे सातत्यानं आम्ही त्यांना देखील पाहतोय. मॅचच्या दिशेने येणारे 24 मध्ये 28चा पाठलाग आहे. माफक आहे, परंतु क्रिकेटचा खेळ, क्रिकेटच्या खेळानं सातत्यानं ते दाखवून दिलंय. सामन्याला सुरुवात, लेट्स प्लेचा इशारा येतोय. आता रणनीतीने वेगळ्या
आज जय साई विरार संघ उतरतोय. या अगोदर पहिलं षटक सातत्यानं गौतम पाटीलचं पाहिलंय, परंतु यावेळेला एक वेगळं कॅल्क्युलेशन आहे, एक मनामध्ये एक वेगळी रणनीती आहे आणि त्या रणनीतीनं आता पहिलं षटक हाताळण्यासाठी रोहित चिकना हा गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला चेंडूवर सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना ओमकार दुसरीकडून आहे. ओमकार आतापर्यंत तो खेळ आपण सातत्यानं पाहिलाय, परंतु आज येथून संघाला गरज असताना येथून ओमकारचा खेळ कशा प्रकारे राहणार आहे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण विवेक होता, अक्षय पवार होता, चांगल्यारीत्या फील्ड केला जातो, कॉम्बिनेशन फील्ड. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ, 2 धावा धाफकावर, 2 सलामीवर बॅटर सुनील आता स्ट्राईक एंडलाय. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव घेतली आणि त्यानंतर दुसरीकडून ओमकारचं ते आक्रमण, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या 2 मध्ये 2 धावा धाफकावर येत असताना पुन्हा एकदा हलक्या हातानं पुश करो खुश रहो. बघा आता संध्याकाळचं सत्र आहे, पुश करो खुश रहो. दुसरा मिनिंग नका काढत जाऊ मित्रांनो. सिंगल धाव आहे ती आणि ते सिंगल धावेने पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 3 धावा धाफकावर येतात. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला येतोय, चेंडू सीमारेखा पार, चौकार. विजलो जरी आज हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उठेन मी, शांत बसायला मी काही संत नाही. आणि असं ह्या प्रकारे ओमकारने यावेळेला म्हटलंय. चांगली सुरुवात आहे, फ्लाइंग स्टार्ट आहे. धाफकावर पहिल्या 4 मध्ये 7 धावा धाफकावर येतात. रोहित चिकना आणि त्याच्या विपक्षामध्ये केलेले हे आक्रमण. पुन्हा एकदा लोअर फुलटचा चेंडू बॅक टू बॅक, अजून एक येतोय चौकार. काय खेळ मैदानामध्ये करतोय, संकट मोची खेळी. आतापर्यंत ओमकारची आपण पाहिले, उंच आहे, तगडा आहे, ताकदवान आहे, प्रचंड मोठा एक्सपिरियन्स आहे. पाठच्या 7 ते 8 वर्षांचा अंडरआर्म क्रिकेटचे एक्सपिरियन्स. आणि म्हटलं जातं ना की मुरलेलं लोणचं खायला जितकं चविष्ट लागतंय, तितकंच अनुभवाने भरलेले खेळाडू आणि त्यांना फेस करणं देखील तितकंच डिफिकल्ट असतं. लगातारचा दुसरा येतोय, धाफक खोलताय फुलताय, धावा धाफकावर आतापर्यंत 11 आहेत. चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक येतं, परंतु ह्या वेळेला ते गरजेचं नाही आहे. ओमकारला आता कॅल्क्युलेशनने खेळणं मैदानामध्ये गरजेचं आहे. रोहितला त्या धाव्यांना रोखायचंय, एकाला रोखायचं, एकाला टोकायचंय. जय साई कमबॅक करणं जाणतोय. जय साई या खेळाडूंमध्ये त्या प्रकारची ती क्षमता आहे, प्रचंड अनुभव आहे आणि तो अनुभवाने भरलेला संघ आता मैदानामध्ये आहे. लोअर फुलटचा चेंडू यावेळेला अगदी पॅडल स्वीप, सिंगल धाव धाफकामध्ये घेत असताना धाफकावर पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 12 धावा धाफकावर येत आहेत. जीतूंगा मैं ये खुद से वादा करो, जितना सोचते हो कोशिश उससे ज्यादा करो, साला तकदीर भी रूठे पर हिम्मत ना टूटे, ये खुद से वादा करो. आणि त्या प्रकारचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये ओमकारनं दाखवलाय. पहिल्या 6 चेंडूमध्ये 12 धावा धाफकावर येत असताना 28चा पाठलाग आहे. त्या 28चा पाठलाग करत असताना आता संघाचं ट्रम्प कार्ड अर्थातच गौतम पाटील सबसे कातिल आहे आणि तो खेळाडू आता गोलंदाजी मार्कवर आहे. बिग बॅटल ओमकारच्या विपक्षामध्ये गौतम. पहिला चेंडू पुन्हा एकदा सिंगल धाव. जुनेद भाई करना क्या चाहते हो. यस 13 धावा धाफकावर येतात. विपुल पाटील लगातार से 3 चौकार, 1000 रुपयाचं पारितोषिक येत आहे. विपुल कोणता आहे, विपुल कोणता समालोचक कोणता त्यांना विचारणार, आपल्याला काय माहिती. अभी हिमेश मेहर दूसरा भी रह सकता है, मृदुल मेहर दूसरा भी रह सकता है, ऐसा कुछ नहीं. आखोड टप्प्याचा चेंडू, परंतु यावेळेला विजय पुन्हा एकदा म्हटलं जातं ना की एक तेरी ये तो एक मेरी भी. घडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय पहिला येतोय डगआउटच्या दिशेनं सुमित. सुमित आता येतोय, सुनील डगआउटच्या दिशेनं जातोय. धाफकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 13 धावा आहेत.
विश्वास भाई नॉर्मल कॉल दिया उसको बस हो गया। उसने अपने साथ गद्दारी किया है, ज्यादा रिस्पेक्ट नहीं देना उसको। मेरा दोस्त है लेकिन जिधर है उधर ही रखने का, बस हो गया। क्या बोलता है बराबर ना? 14 धावा धावफलकावर आतापर्यंत 1.3 चेंडूंचा खेळ, 28चा पाठलाग. आता 14 धावांची गरज आहे. येणाऱ्या 15 चेंडू 14 धावा धावफलकावर बनवायचे. या अगोदर 20चा. क्या बात आहे. लक फॅक्टर म्हणावं लागेल, नशिबाची साथ. आणि नशिबाची साथ सातत्यानं म्हटलं जातं ना की कभी कभी किस्मत भी बहादुरों का साथ देती है. नो चेंडू आहे राजेश सर. अर्थातच ते अतिरिक्त धाव धावफलकामध्ये येत असताना धावफलकावर आतापर्यंत 15. 3 चेंडूंचा खेळ आहे. 15 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. LNCCचं हे शानदार बहरदार असं आयोजन, जबरदस्त मॅनेजमेंट. म्हणजे विद्युत अभाव होता आणि त्यानंतर संपूर्णतः आयोजकांनी घेतलेले ते डिसिजन. क्या बात आहे. डायरेक्टली हेमेशने म्हटलं आम्हाला जनरेटर मागवायचंय. आमच्या स्पर्धेमध्ये कसं कोणत्याही गोष्टीची कमी नाहीये आणि हे दाखवून दिलं. म्हटलं जातं ना ही स्पर्धा ना पैशासाठी ना स्वार्थासाठी. आम्ही स्पर्धा भरवतोय खरं तर क्रिकेट प्रेमियांसाठी. आणि ही अशी स्पर्धा आज थाटामाटात उत्साहामध्ये पार पडणारा हा क्रिकेटचा अद्भुत सोहळा हा आपल्याला पाहायला मिळतोय. आखोटाप्याचा चेंडू पुन्हा एकदा चांगल्यारीत्या फील्ड. अक्षय पवार फेकीत नेकी. सुमितच्या खेळाला लागतोय पूर्ण विराम. अतिघाई कधी कधी संकटात देखील नाही. पाच बॉल. बघा ओमकारसाठी पारितोषिक येत आहे. विपुल पाटील सर आणि तेजस भाई त्यांच्याकडून तेजस अडविलकर यांच्याकडून पारितोषिक आहे. शेवटपर्यंत जर ओमकारनं सामना फिनिश केला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि ओमकारच्या चेहऱ्यावरती एक स्माइल आले. आता खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं ते काम केलं जात आहे. 16 धावा आतापर्यंत धावफलकावर शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. गौतमच्या विपक्षामध्ये पुन्हा एकदा ओमकार आहे. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट आहे. अगदी वेगानं आला होता परंतु त्याच वेगानं अगदी जीवाच्या आकांतानं रन कंप्लीट केली जाते. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. धावफलकावर 17 आहेत. आता येणारे 12 चेंडू धावफलकावर आमचं मुख्य स्क्रीन दर्शवते. येणारे 12 चेंडू 11 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. आठवावा लागेल पुन्हा एकदा तो सामना खऱ्या अर्थानं जय साई विरार संघाला. आतापर्यंत लगातार 3 वेळा चॅम्पियन आहे. ह्या मैदानामध्ये 20चा तो डिफेंड करत देखील आपण जय साई विरार संघाला आपण पाहिलंय. 12 चेंडू 11 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. भारतरत्न भारताचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम सर हे सातत्यानं म्हणतात ना की मी सर्वोत्तम आहे, मी हे करू शकतो, देव सदैव माझ्या बरोबर आहे, मी एक विजेता आहे आणि आजचा दिवस हा माझा आहे. आणि त्या प्रकारचा तो खेळ पॉझिटिव्ह इंटेन्शन नेव्हर गिव्ह अप ह्या माइंडने आता मैदानामध्ये करणं गरजेचं असणार आहे. बारा चेंडू 11 धावा धावफलकावर बनवायचे. समोर घणाघाती गोलंदाज विवेक पाटील. 12 चेंडू 11 धावा धावफलकावर बनवायचे. लालच देण्याचा प्रयत्न केला जातोय. हे एक वेगळी प्लॅनिंग आहे. ओमकारला कशा प्रकारे आपल्या त्या जाळ्यामध्ये फसवता येईल. परंतु ओमकार देखील आज अट्टहास बांधून आहे. ओमकार आज स्वतःला इतकंच म्हणतोय की संकटांच्या वाटेवरती तो सांगतो चालायचं मला, पाहिलेल्या स्वप्नांच्या क्षितिजापर्यंत धावायचं मला,
खेळताना संघर्ष हा मैदानामध्ये करायचा आहे मला. सारं सारं काही आज जिंकून द्यायचंय मला माझ्या साईश 11 संघाला. आणि त्या प्रकारचा आतापर्यंत तो खेळ ओमकारचा देखील आपण मैदानामध्ये पाहिलाय. 11 मध्ये 10 धावा धापकावर बनवायचे आहेत. 4.5 मिनिटं बाकी आहेत. जयसई तो ट्यून येऊ मी सांगेल डिफेन्सिव्ह मोड मध्ये पुन्हा एकदा खेळला जातोय. बघा घड्याळामध्ये जवळजवळ मला वाटतं 1:13 आहे. अर्थातच इतक्या वेळ झालाय परंतु प्रेक्षकांची ती गर्दी. आता आमचं क्रिकेट लवर क्रिकेट आम्हाला क्रिकेट पाहायचंय, आम्हाला मैदानामध्ये क्रिकेट आवडतंय. मग ते अंडारम क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, लेदर क्रिकेट असेल, आमचा क्रिकेट हा जीव की प्राण आहे. आणि तो क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी आता अनेक जण मैदानाच्या दिशेनं आहेत अजून देखील आपण पाहतोय. परंतु मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी देणारा हा विकेट ही डोकेदुखी ठरणार आहे साईश 11 संघासाठी. बघा आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाही आहेत, फक्त तेवढ्याच आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केलेल्या आहेत. कागदी पत्रे तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले तरी तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ हा सातत्यानं मैदानामध्ये दाखवणं तो गरजेचं असतोय. येथून कागदी पत्रे यंदाच्या वर्षामध्ये यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहायला गेलं तर जय साई संघ मजबूत आहे, परंतु दुसरीकडून साईशा 11 ओमकार पाटील अजून देखील मैदानामध्ये तो खेळ करत असताना आपण पाहतोय. त्यांना रोखण्यासाठी विवेक आहे. विवेक समोर सज्ज आहे. ओमकार डाऊन द ग्राउंड यावेळेला काय प्रयत्न आहे राव. पंच यस सिंगल न धावफकावर आतापर्यंत 20 आहेत. 8 मध्ये 8 धावेंची गरज आहे. विवेकनं प्रभावित करणार ते षटक पुन्हा एकदा अॅक्युरेसी मैदानामध्ये दाखवलंय. विवेकच्या खांद्यामध्ये ती जर्सी आहे, मॅन ऑफ द मॅचची जर्सी, आणि ते पुन्हा एकदा दाखवून देण्याचा प्रयत्न विवेकचा सातत्यानं आपण पाहिलाय. 8 मध्ये 8 धावेंची गरज असताना न्यू बॅटर दुसरीकडून मयूरला आपण पाहतोय. मयूरला यावेळेला काय गरजेचं आहे, सिंगल धावे मैदानामध्ये घेणं गरजेचं आहे. 8 मध्ये 8 धावेंची गरज आहे. अर्थातच 4 चेंडूंचा तो खेळ. विवेकला रोखायचंय परंतु समोरच्याला ती सिंगल धाव धाफाकामध्ये घेणं गरजेचं आहे. नाहीतर येणारा निर्धाव चेंडू, परंतु पहिला चेंडू पॅडल स्वीप सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आता 7 मध्ये 7 चेंडू 7 धावा धाफकावर बनवायचे आहेत. काय मैदानामध्ये खेळ आहे बघा. म्हणजे पहिल्या सुरुवातीला फ्लाइंग स्टार्ट आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्या धाव्यांना रोखण्यामध्ये यश. आता स्टेप साठी रिव्ह्यू आहे आणि तो योग्य वेळी घेतला आहे का ह्यावर आता ती विचार विनिमय संपूर्णतः टीम त्यावर एक आशाभूत नजरेनं आता राज सर आहेत आणि त्यांच्याकडे पाहत आहे. नक्की काय घडलं परंतु ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. दूध का दूध पाणी का पाणी, आणि हे आमचं विश नेटवर्कची एक वेगळी कहाणी. पालघर जिल्ह्यातील एक वेगळा वर्चस्व ज्या नेटवर्कचं सातत्यानं आपण पाहिलंय आणि ते अनेक जण अजून देखील लाईव्हच्या माध्यमातून ह्या फेअर आहे. अर्थातच सिंगल धाव धाफाकामध्ये येत असताना आता 7 मध्ये 7 धाव्यांची गरज आहे. रडून काहीच बदलत नाही, थांबून यश गवसत नाही. ऊट उभारा लढा दे, कारण हरलेला हा पुन्हा कधी हरत नाही. आणि त्या प्रकारचा खेळ त्या पॉझिटिव्ह इंटेन्शन मैदानामध्ये तो खेळ करणं गरजेचं आहे. 7 चेंडू 7 धावा धाफकावर बनवायचे आहेत. समोर विवेक आहे. विवेकनं आतापर्यंत त्या धावींना रोख लगावलंय. विवेकनं आतापर्यंत प्रभावित करणार ते षटक मैदानामध्ये दाखवलंय, परंतु समोर ओमकार आहे. सिंगल धाव यावेळेला येणार, एखादा मोठा फटका येणार आहे. ह्या साऱ्या गोष्टींवर विचार विनिमय संध्याकाळचं सत्र, संध्याकाळच्या सत्रामध्ये नव्हे तर आता रात्रीचे जवळजवळ 1:15 वाजलाय. आणि हा 1:15 वाजताना हा क्रिकेटचा सोहळा, हा रंगलेला सामना, रोमांच थरार, पदआलित्य, संघर्ष, नाट्य, तुंब युद्ध, हे सर्व काही आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा शेवटचा 1 मिनिटांचा वेळ. जयसाई
शेवटचं 1 मिनिट आहे. सहा चेंडू 6 धावा धावफलकावर बनवायचे समोर. गोलंदाजी मार्कवर हिमांशू. 6 चेंडू 6 धावा धावफलकावर बनवायचे. ओमकार पाटील आतापर्यंत मैदानामध्ये जबरदस्त खेळ. एकाकी झुंज, एकाकी कडवी लढत, एकाकी किल्ला हा नडवत असताना 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. 28चा पाठलाग करत असताना विवेकनं रोखलेल्या त्या धावा, परंतु सिंगल धाव धावफलकामध्ये कंप्लीट केली जात आहे. टाइम अप आहे. राज सर, टाइम संपलेला आहे. असोसिएशनच्या रूल्स प्रमाणे एक खेळाडू मध्ये अर्धा जयसाई संघाला तितकासा फरक नाही पडत आहे. अटॅकिंग फील्ड सजवले जाते. 2 खेळाडू एक ऑनसाइडच्या दिशेने एक ऑफसाइडच्या दिशेने आपण पाहतोय. अटॅकिंग फील्ड सजवत असताना 5 मध्ये 5 धावांची गरज आहे. पाच चेंडू 5 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू आहे. नो आहे. 5 मध्ये 4 धावांची आता गरज आहे. आयुष्याच्या रणांगणात कोणीच कायमचा नसतो. या रणांगणात तोच जिंकतो जो सातत्यानं चालत असतोय. आणि ते सातत्यानं ते कन्सिस्टंट काम सातत्यानं ओमकार पाटीलचं आपण पाहिलं. आता 5 मध्ये 4 धावांची गरज आहे. या अगोदर 5 चेंडू 3 धावांची गरज असताना त्या प्रकारचा तो खेळ पाहिलाय. येणारा चेंडू फ्री हिटचा आहे. हिमांशून केलेली चूक कितपर्यंत आणि केवढी महागडी ठरणारी असणार आहे यावेळेला धावचीच्या रूपानं गडी बाद कोणता आहे. ओमकार येतोय डगआउटच्या दिशेनं. बघा थांबायचंय. पुन्हा एकदा क्रुशल मॅच आहे आणि त्यासाठी पंच स्वतः येतात. ओमकारनं आतापर्यंत दाखवलेला खेळ मैदानामध्ये, परंतु आजचा पंच नक्की कोणता गडी बाद आहे. बघा गडी कोणता बाद आहे. आता आमचं डीजे मयूर असतं तर हार्टबीट देखील वाजले असतं. असो चलता है भाई. गडी
बघा 4 चेंडू 4 धावांची गरज, चांगल्यारीत्या फील्ड, त्यानंतर फेकीतून गडीबाद. न्यू बॅटर प्रणय येतोय. आता 4 मध्ये 4 धावांची गरज आहे. हिमांशू समोर प्रणय, सोबतीनं ओमकार आतापर्यंत चांगला खेळ मैदानामध्ये करतोय. जय साई संघाने केलेला कमबॅक पुन्हा एकदा मैदानामध्ये त्या प्रकारचं आपण पाहतोय. अनेक यंगस्टर खेळाडू आहेत आणि ती यंग स्टार कास्ट पुन्हा एकदा साईच्या संघावर भारी पडते की काय. 4 मध्ये 4 धावा धाफकावर बनवायच्या आहेत. ओमकार आहे दुसरीकडून गौतम. वेळ जास्त जातोय मित्रांनो. हिमांशू बाळा वेळ जास्त जातोय गौतम. 4 मध्ये 4 धावा धाफकावर बनवायच्या. सिंगल धाव सहज आणि सोप्यारित्या धाफकामध्ये येत असताना आता 3 मध्ये 3 चेंडू 3 धावा धाफकावर अजून देखील बनवायचे आहेत. आतापर्यंत धाफकावर 25 धावा आहेत. ओमकार समोर आहे. ओमकारनं आज खऱ्या अर्थानं जिद्दीनं दाखवलेला खेळ मैदानामध्ये अजून देखील ओमकार आहे आणि त्या खेळाडूच्या विपक्षात हिमांशू. अगदी वेगानं मारा केला जातोय. गडी ओमकार बडी मछली जाल में फसी है. येतोय चेंडू डायरेक्टली मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अंडरम क्रिकेटमध्ये या फटक्याला थारा नाहीये आणि गडी बाद होत असताना आता मॅच सिक्वेशन 2 मध्ये 3 धाव्यांची गरज आहे. येथून एखादा मोठा फटका यावेळेला गरजेचा आहे. काय कमबॅक केलंय विवेकचं ते षटक, त्यानंतर हिमांशूनं दाखवलेली आतापर्यंत मैदानामध्ये ती अॅक्युरेसी प्रभावित करणारा खेळ. सातत्यानं जय साई विरार संघ यंदाच्या वर्षामध्ये का कन्सिस्टंट आहे ह्याचं उत्तम उदाहरण पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखवलं जात आहे. लगातार 3 वेळा मोठमोठ्या स्पर्धा आणि त्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये चॅम्पियन ठरणारा संघ पुन्हा एकदा मैदानामध्ये तो धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. 2 चेंडू 3 धावा धाफकावर बनवायच्या. ओमकारचा तो खेळ संकटमोची खेळी, परंतु त्या खेळाला आता पूर्ण विराम. त्यानंतर न्यू बॅटर अनिकेत येतोय. अनिकेत पिनकर. हिमांशू समोर आहे. 2 चेंडू 3 धावांची गरज आहे. मैदानामध्ये त्या प्रकारचा तो सन्नाट आहे. अटॅकिंग फील्ड अजून देखील सजवली जाते. एक खेळाडू त्या सर्कलच्या मध्ये आहे. अर्थातच टायमिंगचा तो अभाव आहे आणि त्या कारणास्तव गौतम पाटीलला त्या मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं कंपल्सरी आहे. 2 मध्ये 3 धावांची गरज असताना समोर काय घडणार काय बिघडणार ती येणारी काय वेळ दर्शवणार. कोणता संघ टॉप 16च्या दिशेनं जाणार आणि त्यासाठी केलेली ही पराकोटींची लढत मैदानामध्ये चालू आहे. यावेळी अजून एक लगातारचा बॅक टू बॅक येतोय गडी डगआउटच्या दिशेनं. आता 1 मध्ये 3 धावांची गरज आहे. 1 मध्ये 3 धावा धाफकावर बनवायचे आहेत. जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाड़ी बेहतरीन होते. दर्द सबके एक है मगर हौसले सबके अलग अलग होते. कोई हताश होके निखर जाता है तो कोई संघर्ष करके बिखर जाता है. येथून कोण निखरणार कोण बिखरणार ती येणारी काळ आणि वेळ दर्शवणार. कोण ठरणार नायक कोण ठरणार खलनायक, कोण ठरणार हिरो कोण ठरणार विलन ह्या मॅच मधील ती येणारी आता काळ वेळ दर्शवणार आहे. हिमांशूने दाखवलेला खेळ आतापर्यंत प्रभावित करणार आहे. विवेकचं ते षटक खऱ्या अर्थानं मॅचला वेगळ्या कलाटणी देणार आहे. आता कुणाला एक हिरो बनण्याची संधी आहे. समोर हिमांशू आहे. हिमांशूने आतापर्यंत दाखवलेला तो अट्टहास, आतापर्यंत घेतलेला ते स्वप्न उराशी बाळगलेलं आता शेवटच्या चेंडूवर ह्या मॅच मधील एक वेगळी कलाटणी देणारा मॅचचा टर्निंग पॉइंट. 1 चेंडू 3 धावांची गरज. समोर मोठ्या फटक्याची गरज आहे. एकाला रोकायचं एकाला टोकायचं आहे. 1 मध्ये 3 धावा धाफकावर बनवायचे. लोअर फुलटचा चेंडू टॅपच्या साईडने सामना फिनिश. सामना खल्लास अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम जय साई विरार. अभिनंदन अँड हार्ड लक टीम साईशा 11. प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव
आता त्यावर डिफिकल्ट टास्क आहे. विवेकचं षटक देखील आपण पाहिलं होतं. विवेकनं तिसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्या धाब्यांना